लातूर जिल्ह्यातल्या जळकोट आणि उदगीर तालुक्यामध्ये पूरस्थितीनं मोठं नुकसान झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार जी काय मदत करतायत ती तोकडी पडते अशा प्रकारची ओरड जी आहे ती शेतकरी करतायत। अशा परिस्थितीमध्ये आमदार संजय बनसोडे यांनी सामाजिक संस्थेच्या मदतीनं शेतकऱ्यांची मदत करायचं ठरवलेलं आहे। मला सांगा ही कशा पद्धतीनं आपण मदत करतोय आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना म्हणजे जी काय कॅटेगरी तुम्ही ठरवलेली आहे ती नेमकी काय? उदगीर आणि जळकोट विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 2 महिन्यापासून प्रचंड मोठी अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये वीज पडून पुरामध्ये वाहून काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि काही शेतकरी बांधवांचे पशुधन जे होतं ते पुरामध्ये वाहून त्या ठिकाणी गेलेलं होतं। काही पशुधनाचं मृत्यूसुद्धा त्या ठिकाणी झालेले होते आणि म्हणून मी स्वतः अभय भुतडा फाउंडेशन यांना विनंती केली आणि अभयजी भुतडा हे लातूरचे सुपुत्र आहेत, एक मोठे उद्योगपती आहेत आणि एक चांगला सामाजिक काम करणारा व्यक्ती म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जेवढे व्यक्ती मृत झालेत, जेवढे व्यक्ती पुरामध्ये वाहून गेलेत, ज्यांचं पशुधन मृत्युमुखी पडले, वाहून गेले, तेवढं आपण मदत देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू आणि म्हणून जवळजवळ 53,50,000ची मदत आज आम्ही पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी अभय भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही जाहीर केली आणि त्यांच्या मदतीनं आपल्या आमदार म्हणून त्यांना काहीतरी आपण एक मदतीचा हात दिला पाहिजे। त्यांच्या मदतीनं आम्ही उद्या सकाळी 11:30 वाजता त्यांचं चेकचं आणि डीडीचं वाटप त्या कुटुंबियाला आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि जे काही वीज पडून जे व्यक्ती उदगीर आणि जळकोट विधानसभा मतदारसंघामध्ये मृत्युमुखी झालेले आहेत त्यांच्या कुटुंबाला आम्ही शासनाच्या वतीनं 4 लाख रुपये आम्ही दिलेले आहेत आणि म्हणून आतासुद्धा या अभय भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही 4 लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि जे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, कर्जाला कंटाळून शेतीचं नुकसान झाल्यामुळं आणि म्हणून त्या शेतकऱ्यांनासुद्धा शासनाच्या वतीनं आपण 1 लाख रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून आतासुद्धा या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण 1 लाख रुपये आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि जे पशुधन आहेत, मग गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, गाईचं वासरू असेल, म्हशीचं वासरू असेल, म्हणजे सरकारला म्हणजे शेतकऱ्यांना उभं करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे किंवा एक मदतीचा हात असावा। जे सरकारनं दिलेला आहे तेवढीच रक्कम अभय भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण दिली पाहिजे अशी भावना मी अभयजीकडं व्यक्त केल्यानंतर तेवढ्याच मोठ्या मनाने औसा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि उदगीर आणि जळकोट विधानसभा मतदारसंघामध्ये मदत देण्याचं काम, एक मदतीचा हात देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे। म्हणून आपल्या चॅनलच्या मार्फत अभय भुतडाजींचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज मी पत्रकार परिषदेमध्ये अनेक गोष्टीच्या विषयाला त्या ठिकाणी बोललेलं आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा नगरपंचायतीच्या निवडणुका असतील, नगर परिषद असेल, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे वैयक्तिक लढताना किंवा एकला चलोरेचा नारा देताना दिसते, तशी तयारी करताना दिसते। काल आमची जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये जिल्हास्तरीय बैठक त्या ठिकाणी झाली। जिल्ह्याचे नेते बाबासाहेब पाटील साहेब, शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे साहेब, मी स्वतः आणि ग्रामीणचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष आणि सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही निर्णय घेतला की ज्या नगरपालिकेची जशी परिस्थिती आहे किंवा तिथल्या नेत्यांचं, तिथल्या पदाधिकाऱ्यांचं जे म्हणणं आहे त्या पद्धतीनं आपल्याला पुढे त्या ठिकाणी जायचं आहे असा निर्णय त्या ठिकाणी झाला। पण मी वैयक्तिक म्हणून, एक आमदार म्हणून मला असं वाटतं की आपण जसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब चांगल्या पद्धतीने या राज्यामध्ये काम करत आहेत, एक काम करणारे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून महायुतीला कुठेही गालबोट लागता कामा नये ही भूमिका माझी त्या ठिकाणची आहे आणि म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये महायुती म्हणूनच आम्ही समोर जावं अशी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांची मानसिकता त्या ठिकाणची आहे आणि मी सुद्धा कार्यकर्त्याची चर्चा करून, विनिमय करून
जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती कशा पद्धतीने निवडणूक लढवायच्या ते आम्ही ठरवू. उदगीर जळकोटमध्ये मात्र राष्ट्रवादी ताकद जास्त दिसते म्हणून एकला चलोरचा नारा होता. नाही, एकला चलोरचा नारा असं काही नाही. सगळ्यांचं मत आहे की ज्या पद्धतीनं विधानसभेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने मोठ्या ताकदीनं मदत केली, त्याच पद्धतीने ही आता पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ज्या पद्धतीनं रात्राचा दिवस करून आम्हाला निवडून आणण्याचं काम सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीतल्या केलं, त्याच पद्धतीनं त्या महायुतीच्या ज्या पदाधिकाऱ्याच्या पाठीमागं आपण खंबीररित्या उभारलं पाहिजे, ही भूमिका माझी त्या ठिकाणची आहे आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांची सुद्धा त्या ठिकाणी आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.